विश्वास पाटलांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महामंडळानं जी नियुक्ती केलेली आहे ते विश्वास पाटील आता आपले रंग दाखवू लागलेले आहेत। सुरुवातीला आम्ही त्यांचं एक घरातला प्रतिनिधी म्हणून मी त्याचं स्वागत केलेलं, पण नंतर विश्वास पाटील ज्या पद्धतीनं थापा मारतायत त्यांचं जे थापाडेपण आहे हे माझ्या एक दोन लेखांनी निश्चितच ते समोर आणलेलं आहे, मराठी जगताच्या समोर आणलेलं आहे। आणि आज एकदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर ते आता हे कसं खोटं आहे हे दाखवू इच्छितात। तर माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, तुमची झाडाझडती असेल, संभाजी असेल, हे संभाजी कादंबरीसारखी ही संपूर्ण छत्रपती घराण्याला बदनाम करणारी आहे आणि झाडाझडती ही शतकातली महाबोगस कादंबरी आहे, महाबोगस। आणि मी त्यांना जाहीर आव्हान देतो की कुठेही कार्यक्रम घ्या, कुठेही समोर या आणि त्या प्रत्येक कंटेंटवर माझी लढण्याची तयारी आहे। आणि यासाठी मी महामंडळाचा सुद्धा असल्या बोगस माणसाची नियुक्ती केली म्हणून मी महामंडळाचा जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर तिथं त्याच्यासाठी जी लोक झटत होती हा अध्यक्ष झाला पाहिजे म्हणून त्या सर्व प्रकरण त्याच्यामध्ये काही व्यवहार कुठल्याही पद्धतीचे असतील झाले काय याची चौकशी झाली पाहिजे आणि ती रितसर झाली पाहिजे, चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली झाली पाहिजे, ही माझी प्रांजळ मागणी आहे। संभाजी महाराजांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य नक्की काय केलेलं आहे? संभाजी महाराजांबद्दल त्यांनी जे गोदा दाखवलेली आहे आणि गोदातील लाईन मारणारी म्हणजे ज्याला आपण लाईन मारणारी म्हणू थोडक्यात ती अशी ती माहिती चित्रण केलेलं आहे। आणि दुसरं जो कवी लेखणाऱ्या अशा साहित्यिक अध्यक्षाचा निषेध करते। आमची भूमिका प्रागतिक साहित्य हे शोषितांचा लढा पुढे नेणारं बुद्धिप्रामाण्यवाद, अभिजातता आणि शांती सद्भाव आणि सांप्रदायिक लोकशाहीची वाटचाल व्हावी असा साहित्यिक अध्यक्ष पदावर यायला हवा होता, तो आलेला नाही। हे घालमुड्या दादांचं वर्षानुवर्ष चाललेल्या संमेलनाचं जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीचं संमेलन आहे, हे मराठी भाषिकांच्या विकासाचं संमेलन नाही, ही प्रागतिक साहित्य मंचाची भूमिका आहे। इव्हन त्यांनी जे जातीयवादी स्टेटमेंट केलं कमी बुद्धीचे हे त्यांनी हेतुपुरस्सर केलं आणि त्याचा मी निषेध करतो। आणि हे महामंडळाला माहीत होतं आणि महामंडळातल्या अतिशहाण्याने त्याची दखल घ्यायला पाहिजे होती। इव्हन त्याच्या ज्या कादंबरी आहेत ह्या बोगस आहेत। आता एक लक्षात घ्या, हे वर्तमानपत्रामध्ये असे लेख छापले जातात, महामंडळाला कळत नाही का हो, डोळे बांधून बसलेत का? म्हणजे याचा अर्थ कुठले ना कुठले तरी कशा तरी पद्धतीचे व्यवहार हे होतात, ही गोष्ट तुम्ही मान्य केली पाहिजे, मला मान्य आहे।